परवा ना व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आला. मराठी भाषेत कसं वेगळेपण आहे ना हे दाखवणारा तो मेसेज होता. ळ अक्षर आपण जे वापरतो ळ अक्षर हे फक्त मराठी भाषेतच आहे. तर त्या संदर्भातला एक मेसेज माझ्याकडे आला. मी तो फास्ट वाचून दाखवतो. त्यात असं लिहिलं आहे, ळ हे अक्षर असलेली जगातली एकमेव अशी आपली मराठी भाषा आहे आणि म्हणूनच या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे. ळ अक्षर नसेल तर आपण पळणार कसे, वळणार कसे, दुसऱ्यावर जळणार कसे, भजी तळणार कशी, सौंदर्यावर भाळणार कसे, पोरं टोरं तळ्यात मळ्यात खेळणार कशी, तिळगुळ कसा खाणार, टाळे कसे लावणार, बाळाला वाळे कसे घालणार, खुळखुळा कसं देणार, घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार, घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार, वेळ पाळणार कशी, मने जुळणार कशी, खिळे कोण ठोकणार, तळे भरणार कसे, नदी सागराला मिळणार कशी, मनातली जखम भळभळा वाहणार कशी, हिवाळा उन्हाळा पावसाळा नाही, उन्हाच्या झळा नाही, त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा, कळी कशी खुलणार, गालाला खळी कशी पडणार, फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा, सगळे सारखे कोण निराळा, दिवाळी होळी सणाचे काय, कडबोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही. मी ळवर मुद्दाम जोर देतो आहे. तुम्ही काय चिंचपोकळीला राहता, भोळा सांब सावळा श्याम, जपमाळ नसेल तर कुठून रामनाम, मातीची ढेकळे नांगरणार कोण, ढवळे पवळे बैल जोततील तरी कोण, पन्हाळ्याची थंडगार हवा खाणार कोण, निळे आकाश पिवळा चाफा, माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा, नारळ केळ जांभूळ आवळा, नवऱ्याला बावळट बोलणार कसे, काळा कावळा पांढरा बगळा, ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा, अळी मिळी गुपचिळी बसेल कशी दातखिळी, नाही भेळ नाही मिसळ नाही जळजळ नाही मळमळ नाही, तारुण्याची सळसळ, पोळ्या लाटल्या जाणार नाहीत, टाळ्या वाजणार नाहीत, जुळी तिळी होणार नाहीत, बाळंतविडे बनणार नाहीत, तळमळ कळकळ वाटणार नाही, काळजी कसलीच उरणार नाही, पाठबळ कुणाचे मिळणार नाही, सगळेच बळ निघून जाईल, काळ आला होता पण वेळ आली नव्हती कसे म्हणता येईल, पण काहीच कळेल असे होईल कळशिवाय. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. त्या दिवशी आलेला हा व्हिडिओ होता, मेसेज होता.